याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा,
भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, गोपाल कृष्ण सब संतन की हरी. कव्वा संपवायचं मला सूचना द्या. श्रोतेजनांनो, भावी भक्तांनो, हरिदासांनो, नामधारकांनो, सर्व साधकांनो, अपाल वृद्धांनो, गडी गोपाळांनो, आजच्या या दुःखद वातावरणामध्ये तुम्ही आपण सर्वजण एकत्र आलो. आपल्या मालिकेतील परमस्नेही आदरणीय आपल्या संप्रदायाचे कारभारी म्हणूया सच्चा मार्गदर्शक, 10व्या दिवसाला आज 10वा आहे. 10व्या दिवसापूर्वी काळाच्या पडद्याआड गेले. सूर्य ज्याप्रमाणे अस्तमान जातो, अस्तमानाला जातो त्याप्रमाणे या जगावर काळोख पडतो, अंधार पडतो. या न्यायाने तुमच्या आपल्या या पवित्र मालिकेतील एक सत्य प्रचारक, स्पष्ट वक्ता, आप मर गए, दुनिया डूब गई, हे शब्द त्यांचे. ठळा विठाला आज थोरा मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून, आदरांजलीच्या माध्यमातून, साधूला श्रद्धांजलीची गरज नाही, आदरांजलीची गरज नाही, त्यांच्या भावनेच्या बाबतीत विचारच करायचा नाही. गोविंद गोविंद उंबऱ्याच्या पाय पडल्याबरोबर ग्लासभर पाणी दिलं. ऐपतीप्रमाणे कोरा असेल कोरा, दुधाचा असेल दुधाचा, जसं असेल तसं. उघडा ज्ञानेश्वरी, उघडा भाऊ, दादा, ताई. अवधू दरी दरी आठवण, आठवण दरी आठवण, दरी दरी आठवण, आठवण दरी दरी आठवण, दरी दरी आठवण, दरी दरी आठवण, आठवण दरी दरी आठवण. मानी संताचे चरण, मानी संताचे चरण, दरी दरी आठवण, आठवण दरी दरी आठवण, दरी दरी आठवण, आठवण दरी दरी आठवण. संता
ते व्यापक झालेले आहेत, प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये आहेत. त्यांचा केस 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 त्या भावनेला प्राप्त झालेला आहे. अपंग आहे त्यांच्या या विधीच्या निमित्तानं तुकोबरायांचा. मला पण निरोप घ्यायचा आहे मित्र एक दिवस. तो मला घ्यायचा का नाही मला माहित नाही. मी माझं सांगतो, मला एक दिवस निरोप घ्यायचा आहे. केव्हा घेता येईल तेही मला काही सांगता येत नाही, पण निरोप घ्यायचा आहे. रामजी गेलेत, कृष्णदेव गेलेत, ज्ञानोबराय गेलेत, तुकोबराय गेले, सावता महाराज गेले, गोरोबा काका गेले, तुमचे आपले आजोबा पंजोबा गेलेत, वाडवडील गेलेत. तुम्हा आपल्याला देखील एक दिवस निरोप घ्यावायचा आहे. तुका म्हणे एका मरणाची बायका पोरांसाठी कोणी पण करण. तू जणलास का नाही तुला त्याचं करावं लागेल. बायको म्हणतोस का नाही तिचं करावं लागेल. शेती माझी म्हणतोस का नाही कसावी लागेल. बायका पोरांसाठी कोण पण करण, पण समाजासाठी किती करणारी माणसं. अवधूत भगवंत सोलापूर जिल्ह्यातल्या मंडळी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जनता जनार्दनो, किती अडचणीतली आपण माणसं. किती अवघड अडचणीतले आपण माणसं. आणि एक एक माणूस गरजे बंधू, मुंबईमध्ये किती गच्च गर्दी आहे रे. एवढ्या अडचणीत कसं उकरून काढलंय तुम्हाला. कुठंतरी ऋणानुबंधनाचा संबंध असलाच पाहिजे, उगीच नाही आले. पूर्व सुकृताचा धुरा दिलेले आब्बा कदम असतील, आमचे मामा नरसाडे असतील, बाबासाहेब जगदाडे असतील, आमचे गोकुळ दादा असतील, मंगळवेड्याची इंदुमती ताई, तुमचा आणि या महाराजांचा काय संबंध. ही जी नाड आहे वाटेफळ आणि मंगळवेढा, चौयुगाचा भक्त नामा उभा डोळे दाखवला पाठीमागे डोळे दाखवला
एकमेव आणि कारभारी हा धर्मप्रचारक देहाची आता अपेक्षा करायची नाही, कोणाच्या तरी रूपानं कवा तरी येतील ही अपेक्षा करायची. पंचतत्वाची बॉडी पंचतत्वामध्ये गेलेली आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गावात कारभारी, भावकीत कारभारी, सोयऱ्या धायऱ्यामध्ये कारभारी, संप्रदायाच्या माध्यमातून जनता जनार्दनामध्ये देखील कारभारी. काय सांगतोस रे गोबड्या, बस झाले. स्वर्गा पुण्यात्मके पापी येईजे, पापात्मके पापी नरका जाईल. मातेजीने पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, पाप केल्यानंतर नरकाला जावं लागतं, आणि देवाचं नाम घेतल्यानंतर स्वरूपापर्यंत पोचता येतं. काय सांगतोस गोबड्या, धर्माचे पालन आतंकवादींना वाव नाही, नाही नाही, धर्म फुटव्यांना इथं वाव नाही. तुम्ही या समाजामध्ये भुलभुलैया करू शकता. तुमचं गचांड धरणारा कोणी पैदा झाला नाही म्हणून तुमची मनमानी आहे. इथं नाही. बस खाली, बस खाली. पुन्हा इकडे यायचं नाही, तंगडे तोडीन मी. याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम. इतर पाट्यामध्ये पित्रांचं जर करत असाल तर पित्रांपर्यंत जाणार, भूतांचं करत असाल भूतांपर्यंत जाणार, देवी देवतांचं करत असाल देवी देवतांपर्यंत जाणार. माझं जर करत असाल तर माझ्यापर्यंत येईल, आणि त्याच्यासाठी एकमेव साधन, एकमेव मार्ग. तुका म्हणे त्याचे वारे
देवा तुमच्या स्मरणी मरे देवा तुमच्या स्मरणी मरे देवा तुमच्या स्मरणी मरे वडाची साल बाबडाला लावू नकोस थोबाड वाशा वडाची साल बाबडाला लावू नकोस सगळं सारखंच असतं म्हणतात परस्त्रीला बायको म्हणून बघ बरं तुला नारळ देतील लोक मग हार घालतील गड्यामध्ये तुम्ही लय चांगलं केलंय शाल देतील पांघरायला मग तुम्ही मग बरं केलं पाया पण तू बोलून बघ बय बय का म्हणस नाही रक्त गडी तोपर्यंत नाही ठोकलं मग बोल सगळं सारखंच असतं काय अथवा पितरांची व्रते आहेत शब्द आहेत खाली बस आज आमची मनमानी झाली अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते ते जीवित सरलिया तया ते पितृत्व वरी श्रीपाद महाराज की जय सकारामाला तुकाराम म्हणून जर हाक मारली तो किती पिढ्यानं होतील मेंटल तू खाली बस सकारामाला तुकाराम म्हणून जर हाक मारली तो किती पिढ्यानं होतील महाराज येणार आहे तू मग डोकं नाही चालत का आप डूबे तो डूबे यजमान के लेके डूबे आधा हाकिम जान खतरे में कुठून आलाय पुआ म्हणतात का बस तुमच्यापेक्षा मासे खाणारे चांगले धर्म बुडव्याला धर्म बुडवला समजतच नाही इकडं पुन्हा यायचं नाही तीक्ष्ण उत्तरे म्हणून तुम्ही घडलात मित्र तुमच्यामध्ये मी आलो मनमानी करणाऱ्यांच्या नादी लागलो असतो आपल्यामध्ये देखील भेसळ झाली असती सगळी सोमवार आला म्हणजे महादेव मंगळवार आला म्हणजे मर्याय बुधवार आला म्हणजे पांढरक गुरुवार आला म्हणजे कोचार भाऊ जगलं ध्यानात अधिष्ठान नाही बसत टकोऱ्या नाही बसत ना ज्ञानेश्वरी उघडून प्यायला लागलेला रे सांगा ना रे जाणतेने गुरु भजिजे कृतकार्य होईल जैसे मूळ सिंचने सहजे मुळाला जर पाणी घालण्याची रीत शिकून घेतली काय माय मरून जाती का रे तुम्ही करायलाच पाहिजे तसा आग्रह नाही नका करू तिकडच काळ करा तुमच्या वाचून काही गुंतून बसलंय असं नाही मग ऐकणार आहे द्वारकेच्या राणे पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी देव तू कवा शांत बसशील रे ऐ कंचक्कर कवा शांत बसशील गाडलं ना रे समाजाला देव बघण्यासाठी देव देव का देव होण्यासाठी देव देव बसत टकोऱ्यामध्ये नाही बसत महाराज झाला का लोक गुरु म्हणतात देव बघण्यासाठी देव देव कोण मिटावासाठी देव देव बोरवेले पाणी लागावं म्हणून देव देव हरवलेली गाय सापडावी म्हणून देव देव लेकराचं लगीन व्हावं म्हणून देव देव लेकीचा पाळणा हलावं म्हणून देव देव बंगला व्हावा म्हणून देव देव विकलेली जमीन परत यावी म्हणून देव देव का देव व्हायसाठी देव देव तू खाली बस
तुझं वावाय देव तुझं वावाय देव तुझं वावाय देव तुझं वावाय देव दर्या तुला भाऊ बाबा दर्या तुला भाऊ बाबा देव बाबा हे देव देवळाला पाणी ओतल्यानं कडन का नाम घेतल्यानं कडल फावड्यानं पैसे ओढतात ना करोड रुपयाची उलाढाल केली जाते ना काय बोललो मी देवळाला पाणी ओतल्यानंतर कळत का नाम जपल्यानं कळत हा तुम्ही आज मोठीला आले का इथं शब्द कळत नाही माणसाचा हा जो जन्म आहे ना पुन्हा मिळन का रे दादा मला तरी गॅरंटी नाही की पुढचा जन्म माणसाचा मिळेल घरामध्ये जर जीव गुंतून गेला ना घुसवून जन्माला यावं लागेल माझ्या काय बापानं ठेवला काय पुन्हा माणसाचा जन्म या घरामध्ये जर जीव गुंतला या घरामध्ये जर भावना राहिली तर पाल म्हणून जन्माला यावं लागतं मुक्ता वावरामध्ये जर भावना गेली विचार गेला वासना गेली तर बैल होऊन यावं लागतं तिथं पुन्हा माणसाचा जन्म मिळेल मला तरी माझी गॅरंटी नाही मरणी जयाजे आठवे सोपं आहे का परत माणसाचा जन्म मिळेल दुर्लभम मनुष्य देह देहिना क्षणभंगुरा कशाला लिवल्यात वडी मग पुन्हा वाढ बघायची नाही पुढं कुत्र्याचा येणार मांजराचा येणार बोकड्याचा येणार गाढवाचा येणार जशी करणी तशीच भरणी केले कर्म झाले त्याची भोगाले कर्म झाले कर्म झाले त्याची भोगाले उमजले मेल्या देवळाला पाणी घातल्यानंतर उमस्त समस्त कळत मी कोण आहे का नामाचा जप केल्यानं उमस्त कशानं उमस्त मर तिकडं मर इकडं येऊ नको शब्दच कळत नाही तुला तेथील प्रमाण वास्तविकरित्या जर पाहायला गेलं पोट भरणं भयंकर अवघड समजून घेणं सोपं आहे धड प्रकाश नाही धड अंधार नाही अशी संभ्रम अवस्था आहे देह मी का आत्माई आज 72 आलेत बापा माझ्या दादाच्या निमित्ताने बाप्पा विलास बाबा आमचे संजू दादा आमचे हिरवे माऊली आमचे पंतूंचं काय शेंडे माऊली सोलापूर कोल्हापूर काय रे जळगाव धुळे मुंबई काय रे तुमचा आणि त्या अमृत दादांचा संबंध मस्त बघता सुखी भाऊ नवरा त्या गावात कुंडा घालणारा कोणी नाही आता तुम्हाला कुंडा कृपा होती कृपा याला रस्त्यावर यावं हे भावदादाचे राहिले नाहीये याला ठोका द्यायला पाहिजे जन चालले उभं राहते चालले उभं राहते
मी दिवस घेतला, आता ती गोष्ट जुनी झाली. मी 20 किलोमीटर गाव राहिलं, तिथपर्यंत फोन आला. 2 महिन्याच्या अगोदर दिवस दिला, 2 दिवसाआड फोन यायचा. 20 किलोमीटर गाव राहिलं, तिथवर फोन यायचा. मी सकाळी 5 वाजता जळगाववरून निघालो आणि 20 किलोमीटर अंतरावर फोन बंद झाला. कसं कळलं कुणास ठाऊक, येतंय म्हणून. सगळ्यांना ही गोष्ट माहित आहे. आज त्यांचा दिवस असल्यामुळे मी दुरून देतो. भगवंताला पण माहित आहे, नवनाथाला पण माहित आहे, नागादादाला पण माहित आहे. बरीच मंडळी होती. पुढे येऊन बसले एसटी स्टँडवर. मी उतरलो. पगार म्हणला, तो उतरला. त्याला बोलवा इकडं. तांबडा पटका समोर दिसला, गेलो तिथं पाया पडलो. तुला कोण दिवस दिसता? म्हटलं दादाच्या फलाद्याला दिवस दिसतात. त्या माईला माधव चोर. ज्यानं काम त्यांनी करवानो, तुझ्या करे तो पोता खाय. शब्द उच्चारावेत अमृते दादानी. आयऱ्या गैऱ्यानं नाही, गरीबी तुला जाऊन देणार नाही. संतांची भूमिका संतानं बजवावी. कणकोड्या उघडणाऱ्यानं बजवू नये. त्याला मारायचं का राहायचं? कोण दिलता रे तुला दिवस? म्हणलं दादासाहेब फलाण्यानं. मला का नाही विचारलंस रे? मला स्मरण राहिलं नाही दादा. भगवंताला नागाला सांगितलं की मोटरसायकल घे, तेल ओत आणि याले तिथपर्यंत ने. रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजले. आता फोन येईन, तवा फोन येईन, आता फोन येईन, तवा फोन येईन. तसेच तिथं बसलो स्टँडला आम्ही सगळे जण. काय केलंस तू? जा रे म्हणला भगवान, गाडीला तेल ओत आणि याला घेऊन जा. संघ 1 जण घ्या. अजून गेलो त्या गावापर्यंत. रात्रीचे 10 वाजले. एवढा वेळ लावायचा असतो? भगवान म्हणत असतो. कुठे भगवान बसलेला? उठून उभा राह रे. उठ जरा, उठ 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 उठ. संतांची भूमिका संतानं बजवावी. आयऱ्या गैऱ्याने नाही. समुद्र पहिलं थडी देखे, समुद्र पहिलं थडी देखे, समुद्र पहिलं थडी देखे. स्वर्गूचा आलचू ऐके, मनोगत ओळखे. मुठियोचे सद्गुरुनाथ महाराज की जय. समुद्राच्या बेटावर रावणाचे काय नखरे चालू आहे, रामरायाला कळत होत आहे. मुंगीच्या मनामध्ये कोणते विचार चालतात हे देवाला सगळं कळतंय. आणि देवापेक्षा साधू श्रेष्ठ असतोय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर भगवंतानी मला त्या गावापर्यंत नेलं. ते मला दाटवायला लागले. म्हणलं एवढा वेळ लावायचा असतो? टेम्पो गेलाय म्हणला पुढं आणि कीर्तन वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. त्यांना आमच्यावर जबाबदारी दिली की महाराज आल्यानंतर घेऊन या. म्हणला तुम्ही 3 वाजल्यापासून मोबाईल बंद करून ठेवला, तुम्हाला कळत कसं नाही? नाही म्हणला महाराजांचा फोन लागेना. असं कुठं असतंय का? महिन्यापासून तुम्ही फोन करत होते. त्या गावापर्यंत आलाय तोपर्यंत तुम्ही फोन केलाय. आम्ही पुढच्या स्टँडला हजर आहोत. तुम्ही खुशाल फोन बंद केलाय आणि अजून परत त्याला तुम्ही म्हणजे बोलतात. एवढा उशीर लावायचा असतो का? चला म्हणला आम्ही येतो. म्हणला इथून 20 किलोमीटर वर गाव आहे, तिथे कीर्तन आहे त्या महाराजांचं. म्हणलं जाऊ द्या, आता 10:30 वाजले, आता आम्ही घेऊन जातो परत. नाही म्हणला किती का वेळ होईना, कीर्तन व्हायचंच. मग आम्ही पण येतो कीर्तनाला. म्हणला तुम्ही नका येऊ, आम्ही घेऊन जातो. नाही म्हणला तुम्ही नका येऊ, आम्ही घेऊन जातो. हे म्हणतात आम्ही पण येतो, तुम्ही पण आमच्या संघ चला. पण त्याला आम्ही सोडायचो नाही.
तुम्ही पण आमच्या संग चला. ते म्हणला नाही तुम्ही नका येऊ, आम्ही घेऊन जातो. पण नाही पोचवायचो नाही, आम्ही परत घेऊन जातो. ते म्हणतात मग इथं झोपू द्या रात्रभर, या हॉटेलमध्ये झोपू द्या. खरी गोष्ट आहे नरबाग, हॉटेलमध्ये झोपू द्या. सकाळी आम्ही ना वाटेला बरोबर म्हणलं नाही नाही आम्हाला काही घर नाही का. तेवढ्या रात्री मला 11 वाजता तिथून इथं आणलं. एका लॉजवर झोपलोय आम्ही 10 सकट. आणि सकाळी 6 वाजता उठलोय, सगळं उरकलं, खर्चीला पैसे दिले, त्या गावावरून मला जळगावच्या गाडीत बसवलं. परत या मूर्खांच्या नादी पडायचं नाही. दिवस घेताना मला विचारत जा. व्यथापली वाचा शिनून ये, व्यथापली वाचा शिनून ये, व्यथापली वाचा शिनून ये, व्यथापली वाचा शिनून ये. आणि आयुष्याची याची बोलत ऐसा, अगदी मोजून 2 महिन्यांनी त्या परिसरामध्ये वैष्णव मेळावा आला. हरिपाठ उरकला आणि पंक्तीला आम्ही सगळे जण बसलो. दादा असे बसले, गोकुळ दादा पण होते, आप्पा पण होते, आम्ही सगळे जण होतो. बसलोय पंक्तीला. ते पंक्तीलाच पाया पडायला आलं. दादांचा पाया पडायला गेला, दादाने दिला खुंदा. कारण म्हणला भाडकाऊ लाज नाही वाटत त्याला, दिवस दिलास तू, अशी वागणूक द्यायची असती वगैरे. म्हणलं त्याला उशीर झाला, देव कर म्हणला थोबाडे. आहे असा एखादा पट्ट्या आहे? हजारो लोकांमध्ये असा खुंदा घातला रे, कशाला दिवस दिलता रे तू? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, असा हा पवित्र आत्मा, असा हा कारभारी, असा हा सच्चा मार्गदर्शक तुमच्या आपल्यातनं काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. त्याने राहिल्या त्यांच्या आठवणी. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही. आता आपण मुद्द्यावर चला. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही, समजून द्यायला अवघड नाही, समजून घ्यायला अवघड नाही. मांडणाऱ्यानं व्यवस्थित मांडलं तर आणि समजणाऱ्या राजहंसानं व्यवस्थित समजून घेतलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वा. लोक पायानं करतात, लोक हातानं करतात, लोक वैखरीनं करतात, कानानं ऐकतात, डोळ्यानं बघतात, डोक्यानं नाही नको ते करतात. श्वास फुकट चालला याचं काय? जो मुकाला श्वास आला समान मनुष्य तेहीचे ज्ञान अनेक जाण पार्था. अर्जुना, मनुष्य यवनीला सोडून अन्यथा ज्या काही यवनी असतील नसतील त्या यवनीला ज्ञान आहे, बुद्धी आहे, तेवढ्या पुरतीच आहे. चौधरी दादा आहेत ना, विठाला मनुष्य यवनीला सोडून अन्यथा इतरत्र जे काही यवनी या जगामध्ये असतील नसतील त्यांना ज्ञान आहे फक्त खायापुयापुरतं, झोपण्यापुरतं, लेकरं बाळ जन्माला घातल्यापुरतं, तेवढं त्यांना ज्ञान आहे, तेवढी त्यांना बुद्धी आहे. मनुष्य देहाला
अंतरात जे मिळालेलं ज्ञान आहे, जी बुद्धी मिळालेली आहे, ते विशेष बुद्धी मिळालेली आहे. बुद्धीच्या वैभवाने नाही लोजे, बुद्धीच्या वैभवाने नाही लोजे, वैभवाने नाही लोजे, बुद्धीच्या वैभवाने नाही लोजे. एका गजराने सकाळची दिली, एका गजराने सकाळची दिली, एका गजराने सकाळची दिली, एका गजराने सकाळची दिली. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना मना. या खलाटे दादा या कोणत्या का निमित्तानं होईना सगळेजण आज एकत्र आले, बरं वाटत. मंद मंद अंधार आणि मंद मंद प्रकाश, आणि अशा या अवस्थेमध्ये रानातला रानकरी रानाकडे निघालेला आहे, आणि त्याला रस्त्यावर काहीतरी आडवं तिडवं पडलेलं दिसतं चालत असताना. मिरचीतल्या बुजगावण्यासारखा तिथं उभा राहिला. किती पिढ्या तिथं उभा राहिला, टकऱ्याला हात लावून मिरचीतल्या बुजगावण्याप्रमाणे. किती दिवस तिथं उभा राहिला लंगोटे दादा, म्हणजे याचं गणित सुटल. म्हणला मी महाराज काय पेटवायचं का रे काडी लावून. पिढ्याच्या पिढ्या जरी तिथं उभा राहिला, नाही मरून गेला, मग बोल किटकुला आहे का उसाची पत्ती आहे, देह मी का आत्मा मी, काय आहे नेमकं हे समजून घेण्यासाठी जीवाना अट्टहास करावा, पैलू सुद्धा वाया जाऊ नये. कोण आहे, काय आहे नेमकं, उसाची पत्ती आहे का किटकुला, एका हरी आत्मा गचंड धरणारा कोणी नाही. फावड्यानं पैसे ओढले जातात, पण विचार केला जातो, विचार केला जातो. विचार सांगावा या बहादरांनी, विचार ऐकावा तुमच्यासारख्या सज्जन आहे. आपुली आई ताजो असे जागता, आपुली आई ताजो असे जागता, आई ताजो असे जागता, आपुली आई ताजो असे जागता. आई बघा मस्त मुलं बाळ घर दार शेती बाडी नोकरी चाकरी गाड्या मोटरा कोंबड्या बकऱ्या सगळं सांभाळा. भाऊ अय भाऊ अय, अरे ऐक रे, सगळं सांभाळा. अंगाले राख लावू नका, केस वाढू नका, नागडं उघडं हिंडू नका. मस्त भावकीपेक्षा प्रपंच चांगला करा रे, युक्तीनं जीवन जगा, चांगला अट्टहास जीवनामध्ये आणा. धनराजा त्याला भाग्य लागतं येड्या. आबागी माणसं कस इकडे आहे बघा. इथं ऐपतीची गरज नाही. नाही 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 नाही, सुदाम किती ऐपतवान होता, आमची शबरी किती ऐपतवान होती, विडूर काका किती ऐपतवान होता. इथं ऐपतीची गरज नाही. आहे बघा चिमुटवर माती उचला. तुम्ही मनाशेत म्हणून तुम्हाला सांगस मी, हो नखरे करायचे नाही, एकतर देहाची गॅरंटी नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. पंढरपूरचे आमचे समाधान दादा तुम्हाला परत दिसले, दिसले. अरे सेकंदाची गॅरंटी नाही राहिल्या. क्षणभंगोर नाही भरवसा, भंगोर नाही भरवसा, राम राम
दिस गोड व्हावा. मनुष्य हा जो जन्म आहे शेवटचा दिवस आहे का दुसरा दिवस जन्मामध्ये आहे, जीवनामध्ये आहे. माणसाचा जन्म हा शेवटचा. टकोर कान पडलं का रे? माणसाचा जन्म हा शेवटचा दिवस आहे का पुन्हा दिवस जीवनात आहे? जन्म हा शेवटचाच दिवस आहे. राम राम स्मरा लाहो करा घाट घाला सांडा वाहू घ्या. म्हणजे बायका पोरं सोडून द्या. सांडा वाहू घ्या आणि लक्ष लावून राहा. रीत कोण तुझा बाप सांगत? लक्ष लावून राहा. कशाला म्हणतात रे भाऊ? टलाट फलाप यंगण बेट. अक्कल कान पडली का? लक्ष लावून राहा गोविंदुगा. रीत कोणाच सांगावी? आहे बघा चिमुडभर माती उचला. आयपड असू द्या नसू द्या तिचा इथं काही संबंध नाही. नाही नाही आहे बघा चिमुडभर माती उचला. सापाचा किटकुला आहे का उसाची पत्ती का रस्सी आहे? सेकंदामध्ये डोळ्याची पापणी लवत नाही. तेवढ्यामध्ये फैसला नाही झाला मग बोल. चिमुटभर माती उचल. असल तर सर 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 आणि नसल तर जागेवरच पडून राहील. तंगडी मार आणि चालायला भ्रांतीपासून इरतले याच्यासाठी लावण्यासाठी केला याच्यासाठी केला असताना 93 सालामध्ये खिरोबा महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा रावरी विद्यापीठावर. आणि त्यावेळेला 93 ला माझं येणं झालं विद्यापीठाला. त्यावेळेला या कारभारींची माझी गाठ झालती मित्र. आणि वर्ष 2 वर्ष थकल्यानंतर इकडे मी सावेडीमध्ये शिवाजीराव निमशे महाराजांच्या माध्यमातून आलतो. दादांच्या संपर्कामध्ये रावरीला, तिथून या सावेडीला. म्हणलं आपण सोलापुराला जाऊया. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोळवावा. किती बिघडेल असू द्या, किती बिघडेल हो, किती बिघडेल, किती नालायक असू द्या, किती नालायक हो, किती नालायक, किती बिघडेल कर्म असू द्या. पापाची कळपा पडती पुढे, पापाची कळपा पडती पुढे, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या परी बैसविले. आणि बाप रखुमा देवी वरु विठ्ठले बसता दिदले वरदार.
जरा रस्त्यावर या. कोणी सुटलेला असेल मेहरबानी करून सगळ्या सोयऱ्यातलं नातेवाईकातलं गणगोत्रातलं भावकीच्या निमित्तानं दादांच्या या 10व्या दिवसाच्या निमित्तानं जर कोणी चुकून आलेला असं सोयऱ्या धायऱ्याच्या निमित्तानं जरा मेहरबानी करून ऐकून घ्या. सोन्यासारखा माणसाचा जन्म मिळाला एखाद्या कुत्र्यावाणी जीवन जगू नका रे. जरा ऐका ना. आई करे जना तुझ्या स्वईता सखुना पदी बैसविले करोनी प्रबोध संत पार उतरले. ते त एक विश्व एक आपण ऐसे हडुमाळ होते तुझे पड. कृष्णा कृष्णा ते त एक विश्व एक आपण. मी वेगळा विश्व वेगळा कृष्ण वेगळा. या संतांच्या आशीर्वादाने चौकत्री दादा उमललं. ते तर एक विश्व एक आपण ऐसे हडुमाळ होते तुझे पण कृष्णा. तेही आटून गेले अंतकरण विराले सहजा अमृत भगवान की. आई बघा माझ्या हातामध्ये कांदा या कांदा. कांद्यामध्ये बी आहे का नाही. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथ पंढरपुरामध्ये जो पंढरीनाथ आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये. आता ही गोष्ट जवळची आहे का लांबवरची आहे. जरा ऐका. पंढरपुराला जो पंढरीनाथ आहे पंढरपुराला जो विठ्ठल आहे तो प्रत्येक माणसाच्या गटागटामध्ये. आता ही जवळ आमच्या संतांनी जवळ सांगितलं का लांब सांगितलं. ही गोष्ट जवळ का लांब. आत्मा सकळांचा श्री हरी. आत्मा सकळांचा श्री हरी. आत्मा सकळांचा तो आत्मा विटेवरी. तो आत्मा आत्मा सकळांचा श्री हरी. आत्मा सकळांचा श्री हरी. तो हा विटेवरी. तो हा आत्मा सकळांचा श्रीहरी. तुम्हाला वावरना जो उतारा राज तो खरा खरा राज का बय बळना राज. नाव ठेवणारे हो. कोणी नवीन या ठिकाणी आलेला असेल कुठून आला पंत कोटीचा बुवा देव दाखवतो. अमृत दादा त्यांच्यात येत नाव ठेवणाऱ्याला बोलतो बिचारा व्यवस्थित ऐका. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही. समजून घेतलं तर बरं होईल भाऊ. नाहीतर अवघड जाईल बरं. अरे तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते या जीव जंतूशी केवीकडे. सगळ्यांचा आत्मा हा श्रीहरी आहे. हे शास्त्र आहे का अमृत दादांचं मत आहे. मत कोणाचं आहे बोलायचा. हे शास्त्राचं मत आहे. शास्त्र म्हणजे वरण भात खावण्या पत्तरवया शेत का फैसला आहे. शास्त्र ज्ञानेश्वरी असू द्या भागवत असू द्या अभंग गाथा असू द्या शास्त्र कुठलंही असू द्या. शास्त्र म्हणजे वरण भात खायची पत्तरवाडी एका फैसला आहे. केला कधी फैसला.
तुमना वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय बहणारा खरा खरा ना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड कोरी कोणती बायको सगळ्या गोष्टी खऱ्या आणि संतांची अभंगवाणी रे फावड्यानं पैसे ओढायला लाज नाही का वाटत नाव ठेवताना जनी म्हणे आत्मा एक सर्वाठाई तो व्यापक सर्वाठाई तो व्यापक सर्वाठाई तो व्यापक जनी म्हणे आत्मा एक आपल्यामध्ये नाही का मामी आपल्यामध्ये नाही मी मंत्री व्हायला पाहिजे पिस्तॉल मध्ये गोड्यात घालीन मी आणि नको मारणार तर उडीवूनच देईन मी पण माझ्याकडे ते पद नसल्यामुळे आता त्या गोष्टीला नाईलाज आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद पाहिजे बघू मग जनी म्हणे आत्मा एक एक बाईची जात आहे बाईची जात ही सांगणारी एक बाईची जात आहे आणि पायांना काय कळतं तुला काय कळतं रे राटाडू मग एक बाईची जात ही सांगणारी बाईची जात लाज वाटायला पाहिजे ना बाईची जात साखर आहे बिना आबरूचा माणूस महाराज येणार आहे तू बाईची जात सांगते जनी म्हणे आत्मा एक आणि सर्वांठाई व्यापक मग आपणाला सोडून असेल का एवढा कसा बारीक झाला कल्पना अविद्या तेने झाला कल्पना अविद्या तेने झाला चिमुटभर माती फेकली भ्रांती गेली का राहिली बोला जा गेली ना किती दिवस लागले प्रांती पासून हिरतले आणि गुरुवाक्य कशाला म्हणतात मी 10,000 रुपये देतो मी श्रीपाद महाराजांची माळ काढतो तुमची माळ घालतो मी का नाही घालणार 10,000 रुपये देतो फुकट नका सांगू शब्द समजतात नाही शब्द समजत 7, 5, 3 असा एक अभंग आहे माऊलीच्या हरिपाठामध्ये आणि त्या हरिपाठा त्या अभंगामध्ये 3 नंबरला ज्ञानोबरायांचा इतिहास आहे आमच्या नजरेमध्ये शुभाचा इतिहास येतो संभाराजाचा इतिहास येतो मर्दानी चाशीचा इतिहास नजरेत येतो अहिल्याबाईंचा इतिहास नजरेत येतो भल्या भल्यांचा इतिहास नजरेत येतो का नाही ज्ञानोबा माऊलींचा इतिहास नजरेत येतो कारण त्यांच्या हातात तलवार नव्हती पण शब्दाचं शस्त्र होतं ध्यानात बसत जपा जप तुझं मन उन्मन होईल कुठून आला पंत म्हणतात लाज वाटायला पाहिजे ना नाव ठेवताना जपा जप तुझं मन उन्मन होईल उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी काही महाराष्ट्रामधली आमच्या सारखी तुकड्यावर लागलेली मंडळी आहे ना भाऊ ती मंडळी याला बाणामती म्हणते काय म्हणते ऐका जरा ऐका जरा आमच्या सारखी काही प्रमुख मंडळी या महाराष्ट्रामध्ये फिरती तुकड्यावर लागली ते याला बाणामती म्हणतात आणि माझ्या भाऊनं प्रमाण दिलं आणि रामकृष्ण नामी उन्मन्नी साधली आणि तयाशीच लादली सकळ सिद्धी उन्मन्नीच्या सुखात आणि पांडुरंग भेट तुम्हाला गावकडे काय पद्धत छे चिंध्या बांधल्यानं पायना हलस का लगीन करणं पडस नाव ठेवणार हो तुम्हाला गावकडे काय भानगड शे
शिंद्या बांधल्यानं पायना हलस का लगीन करणं पडत. अरे निवड लगीन केल्यानं देखील जमत नाही. तू लाखभर कीर्तन सांग, नाही तर 10 लाख सांग, नाही तर कीर्तन सांगता सांगता मरून जरी गेला तुला काय हप्त्याची अंबारी येईन का घ्यायला. धोरण जर कळत नसेल तर पुराण सांगाशी पुराणिकाची होशी परी वैष्णवांना होशी पड. शब्दच कळत नाही. तपे बी अरे तपे बिना दैवत विना अहिल्यानगरची मंडळी तुम्ही भाग्यवान आहात. तुमचे आजोबा पंजोबा भाग्यवान असतील, मायबाप भाग्यवान असतील. तुम्ही इकडं आला. हरी नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली, सगळ्यानंद नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. शांतामाई माऊली, बंडो बाबा माऊली, शांताबाई माऊली, बंडो बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, शेरू बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, शेरू बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, ओ रामदास बाबा माऊली, बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, शांता माऊली, रामदास बाबा माऊली, दादा माऊली, दादा माऊली, ओ दादा माऊली, बाबा माऊली, बाबा माऊली, बाबा माऊली, बाबा संगाते मार्ग ताविला नीट. अवघड नाही. बोध दिला मज संगाते मार्ग ताविला नीट. नीट नीट मार्ग ताविला नीट. भ्रांती ही समुड गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो. आणि काही मंडळी भानामती म्हणते. बघा आमचे महाराज काय म्हणतात. पोटा हातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता. अरे तुम्हाला या अवस्था बघायला मिळतात, ही तुमचं भाग्यात म्हणावं लागेल. पोटा हातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता. अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिशे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. 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 ज्वारी पेरली तर उगते नाही
हो म्हणे राम समुद्राला नुये सरी टांडी राडे आता निश्चंतीने पावला विसावा तो पार विण्याला हार घाला इकडे पाहिजे नंतर बुकारावा सगळ्यांना आल्या जन्माचं सार्थक झालं आता निश्चंतीने पावलं येण्या जाण्याचा प्रश्नच राहिला नाही मी वासुदेव तत्व महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कार्यक्रमाचा समारोप आमचे नवनाथ दादा सांगते मी माझं मत या ठिकाणी संपत माझा काही अधिकार नाही दादांनी शिकवलेला पोपट आहे मी त्यांच्या बाबतीत काय श्रद्धांजली वाहू शकतो आत्मा तर चिरंतनच आहे आत्मा अविनाशी आहे आत्मा सच्चित आनंद आहे आत्मा नैनम छिंदंती आहे आत्मा शांती प्रधान आहे तर त्यांच्या चिर आत्म्याला शांती हा त्यांचा अपमान होईल हे माझं मत आहे झालेली सेवा विश्वात्मक भगवंताच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी आणि सद्गुरुनाथ अमृते दादांच्या पवित्र चरणी समर्पित करतो काय चुकलं असेल मला लेकराच्या नात्यानं माफ करा जय सगळ्यांना दादा आठवले आणि आज ब्रह्मलीन वैकुंठवासी संत रावसाहेब दादा अमृते यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्ती परायण धनराज महाराज पाटील यांनी त्यांच्या भावना आपल्या कीर्तनातून त्यांच्या समोर घालवलेली वेळ हे सगळेच आपल्याला सांगितल्याने हुबेहूब आपल्याला समोर दादा उभे राहिले बरोबर की नाही आणि आपण पाहू शकता गेली 10 दिवसापासून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक राज्याच्या वाटेवरून या ठिकाणी दादांना त्यांच्या चरणी अर्पण होण्यासाठी सगळी साधक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत आणि आदरणीय जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक जिल्हा दूध संघाचे चेअरमन आदरणीय उद्धवरावजी अमृते यांचे वडील आदरणीय पोपटरावजी अमृते यांचे वडील आणि
आदरणीय पद्माकरजी अमृते यांचे भाऊ, देवीदास अमृते यांचे भाऊ, सोनेबापू अमृते यांचे भाऊ, पोपटरावजी अमृते, त्याचप्रमाणे त्यांच्या बहीण सौ झुंबरबाई नारळे, सौ कुसुमबाई भालसिंग, सौ कमल धामणे, गंगा भागीरथी सुभद्रा कोतकर, सौ मीराबाई कासार आणि गंगा भागीरथी रामप्यारा धामणे. त्याचबरोबर त्यांचे पुतणे वाटेफळ गावचे प्रथम नागरिक बाबासाहेबजी अमृते, त्याचप्रमाणे उपसरपंच माजी रवींद्रजी अमृते, त्यांचे पुतणे विजयजी अमृते, त्यांचे सगळा अमृते परिवार आणि सगळी साधक मंडळी या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेबजी बोठे हे उपस्थित आहेत. उपसभापती रबाजी सूड हे देखील उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीपजी भालसिंग साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सचिन भाऊ जगताप हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय रामचंद्रजी मांडगे साहेब, आदरणीय संजयजी गिरवले, त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण बाळासाहेबजी महाडिक, मरावे परंतु कीर्तिरूपी ओरावे असं या संतांचं काम होतं आणि आपण सगळेजण आदरांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. मी प्रथमतः आदरणीय दिलीपजी भालसिंग साहेबांना विनंती करतो की आपण कृपया आदरांजली व्यक्त करावी. या ठिकाणी हॅलो या ठिकाणी आमचे मामा रावसाहेब पाटील हरिभक्तपरायण रावसाहेब पाटील अमृते हे आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेत. मामांचा एक 4 भाऊ 8 बहिणी असा मोठा परिवार होता आणि मामा त्याच्यात 2 नंबरचे. ते आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण. सर्वच जण आपण या ठिकाणी मामांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलात. त्याच्यात आमच्या सगळ्या मावशी मग या ठिकाणी बालसिंग असतील, कासार असतील, धामणे असतील, गाडवे असतील, या ठिकाणी नारळे पाटील असतील, कासार पाटील, कोतकर पाटील, साळुंके पाटील अशा सर्वच परिवाराच्या मावशींच्या वतीनं या त्यांच्या बहिणींच्या सर्व परिवाराच्या वतीनं मी मामास भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आपल्या सर्वच माता भगिनी उपस्थित सर्वांच्या वतीनं मामांचे जे सर्व साधक विविध भागातून आले त्यांच्या सर्वांच्या वतीने मामास आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आदरणीय भाऊसाहेबजी बोठे यांना विनंती करतो की आपण कृपया आपल्या भावना व्यक्त कराव्या. आदरणीय रबाजी सूळ हे देखील उपस्थित आहेत. आदरणीय अभिलाष पाटील गिगे, त्याचप्रमाणे अनिलजी करंडे साहेब, रमेशजी भोमरे, उद्धवरावजी दरेकर साहेब, रावसाहेब दादा अमृते यांचं 10 दिवसापूर्वी वृद्धकाळानं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं संपूर्ण अमृते परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक यांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. मी आमच्या बोठे परिवाराच्या वतीने आणि वळकी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालच 1.5 दिवसाचा वैकुंठ मेळावा, वैष्णव मेळावा असा हा मेळाव्याच्या निमित्ताने लोकनेते खासदार निलेश लंके साहेब, त्याचप्रमाणे सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे पद्मश्री पोपटरावजी पवार ही सगळीच मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिली. आणि यानंतर आदरणीय रबाजी सूळ साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. वैकुंठवासी आदरणीय अमृते दादा यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शोकाकुल बंधू माता आणि भगिनींनो, विशेषतः ज्यांची या ठिकाणी अतिशय गोड अशी कीर्तनरूपी सेवा झाली असे आदरणीय हरिभक्तपरायण पाटील महाराज यांचाही या परिवाराच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि दादांच्या बाबत सांगायला शब्दच नाही, असा हा परिवार त्यांनी घडवला. संस्कार आणि विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचे दिले. त्यांच्या जाण्याने सर्व अमृती पाटील परिवार, सर्व नातेवाईक, आत्पेष्ट, सर्व साधक मंडळींना जे काही दुःख झालं हे दुःख सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने देवो अशी उपस्थित मी आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधूंच्या वतीने आणि आमचं असणारे श्रद्धास्थान आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब मित्रमंडळाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर अनिलजी करंडे साहेब, त्यानंतर रमेशजी भोमरे साहेब,
त्यानंतर संजयजी गिरेवले साहेब, अभिलाषजी खिगे पाटील, दादासाहेब दरेकर, त्याचप्रमाणे रवींद्रजी भापकर, आनंदरावजी शेळके, दिघे पाटील सर, आज दुःखतंत कराने अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. असे हरिभक्तपराय दादा, आमचे मित्र उद्धवजी अमृते यांचे पितश्री, दादांच्या जाण्यामुळं अमृते परिवार, त्यांचे सर्व साधक मंडळी, सर्व ग्रामस्थ नातेवाईक, त्यांना जे दुःख झालं ते दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्तिपत देव. दादांना माझ्या दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या करंडे कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहून थांबतो. हरिभक्तपरायण आदरणीय पाटील महाराज, उपस्थित सर्व शोकाकुल बंधाने भगिनींनो, गेल्या 10 दिवसापूर्वी वैकुंठवासी अमृते दादांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व निष्ठा असणारे सर्व साधक मंडळींना जे दुःख झालं, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देव. आपणा सर्व उपस्थितांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. कैलासवासी अमृते दादा यांचं 10 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे जे दुःख झालेलं आहे हे अमृते कुटुंब सर्व त्यांच्या नातेवाईकावरती ते दुःख सहन करण्याची परमेश्वरानं त्यांना शक्तिबुद्धी देव आणि दादांच्या जीवात्म्यात सद्गती लाभावं अशा प्रकारे माझ्या वतीनं, शेळके परिवाराच्या वतीनं, या ठिकाणी उपस्थित असलेले दुःखांकित बंधू भगिनी माता, नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आमचे मित्र उद्धवजी अमृते यांचे पिताश्री रावसाहेब दादा अमृते हे आपल्यातून गेलेले आज 10 दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं अमृत परिवार असेल, त्यांचे सर्व जे नातेवाईक आहेत, सर्वांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्तिबुद्धी देव. मी आमच्या गिरवले परिवाराच्या वतीने, देवळगाव ग्रामस्थाच्या वतीने आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. रामकृष्ण आहे. यानंतर आदरणीय माजी चेअरमन जिल्हा दूध संघ रामचंद्रजी माटके साहेब, तत्पूर्वी आदरणीय रमेशजी भांबरे साहेब. अकल भविष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो, अंकाराचा वारा न लगे राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी, नामा म्हणे तया असावी कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग पांडुरंग. दादांच्या मुखात नेहमी पांडुरंग पांडुरंग होत. जिथं पिकत तिथं विकत नाही, जिथं पिकत तिथं विकत नाही. आज ही साधक मंडळी एवढी जी आलेली आहे, ही असंख्य साधक मंडळी आहे. त्या विभागात त्यांनी मंदिरं केलेली आहेत आणि घराघणीच त्यांचा फोटो आहे. ही एक अतिशय, हे सगळी साधक मंडळी पाहिली गेली 8-10 दिवस झाले ही साधक मंडळी सगळी येते आणि एवढा ओघ त्यांचा इथं आहे. हे पाहून आपणच सुद्धा आपल्या घरात देव असताना आपल्याला देव समजला नाही याची खंत मात्र आपल्याला 100% वाटली. खरोखर इतक्या जवळ असून आपल्याला कळालं नाही आणि इतक्या दूरून 100-200 किलोमीटरवरून साधक मंडळी आज इथं आली. अक्षरशः अंतविधी करता वेळी रडली ढसाढसा आणि त्यांनी ती अंतविधी आम्ही येईपर्यंत का केली असा अट्टहास या ठिकाणी धरला. खरोखर एवढं प्रेम आणि दादांचं तेवढं ते प्रेम होतं. खरोखर शक्ती दादामध्ये होती. असे दादा गेल्याने साधक मंडळी, ग्रामस्थ, मित्रमंडळी त्यांना खरोखर दुःख झालेलं आहे. ते दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीने आणि रुईशेतीशी ग्रामस्थांच्या वतीनं एक आवर्जून एक सांगतो, आज या ठिकाणी जर करदिले साहेब असते तर 100% या ठिकाणी आले असते. ती सुद्धा आम्हाला खूप अतिशय दुःख होत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे, श्री क्षेत्र मलकापूर, तत्पूर्वी आदरणीय रामचंद्र मांडगे साहेब. गेल्या 10 दिवसापूर्वी रावसाहेब बाबूराव अमृते यांचं पार्थिव पंचमहाभूतात विलीन झालं. वार्धक्यामुळे त्यांना मृत्यू आला. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे अमृते परिवारासह वाटे फळगाव त्यांचे सर्व साधक मंडळी दुःखाच्या सागरात आहेत.
माझा मांडगे परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे. दादांच्या आत्म्यास सद्गती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून इथे थांबतो. रामकृष्ण. यानंतर आदरणीय दादासाहेबजी दरेकर. आज या ठिकाणी आपण सर्वजण हरिभक्त परायण रावसाहेब दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आताच रमेश भाऊंनी या ठिकाणी दादांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच दादांचा जीवनपट पाहिला तर आज या ठिकाणी हा असंख्य जनसमुदाय, त्यांच्यावर प्रेम करणार त्यांची सर्व साधक मंडळी आणि आपल्या परिसरातील सर्वजण दादांना श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय मोठं सामाजिक कार्य, धार्मिक कार्य दादांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम, त्यांना दिशा दाखवण्याचं काम, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने दादांनी केलेलं आहे. आणि आज दादांच्या या जाण्यानं, ज्या दिवशी दादांचा अंत्यविधी होता त्या दिवशी ही साधक मंडळी, ही ग्रामस्थ भावकीतील लोकांना सुद्धा थांबवत होती आणि ते सांगत होते की दादा फक्त तुमचे नाही तर दादा हे आमचे सर्वसामान्यांचे सगळ्यांचे दादा आहेत. आणि त्यामुळं अंत्यविधी करत असताना सुद्धा बरेचसे भाविक मंडळींसाठी या ठिकाणी अंत्यविधी थांबावा लागला. निश्चित आज दादांचं कार्य हे सर्वांच्या स्मरणात, आठवणीत या ठिकाणी राहणार आहे आणि प्रत्येकाला जगण्याची ऊर्जा देऊन जाणार आहे. माझ्या दरेकर कुटुंबियाच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वरानं सर्व अमृती कुटुंबाला द्यावी असे आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. यानंतर आदरणीय सचिन भाऊ जगताप, त्याचप्रमाणे उद्धवरावजी दरेकर साहेब आणि हरिभक्ती परायण बाळासाहेब महाडिक आणि तत्पूर्वी आदरणीय लोमटे महाराज यांना विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. आज या ठिकाणी उद्धवरावजी अमृते यांचे वडील जाऊन 10 दिवस झाले आहेत. सर्व या परिसरातील या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व शेतकरी, सर्व माता भगिनी, या कुटुंबाचे नातेवाईक, विविध क्षेत्रात काम करणारे, मग राजकीय असन, धार्मिक असन, सर्व क्षेत्रात काम करणारे हे सर्व दुःखांकित या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देखील आपल्या दुःखात सहभागी आहे. या कुटुंबाशी एक वेगळं नातं आमच्या जगताप कुटुंबाचं होतं. मागच्याच एक 4-5 महिन्यापूर्वी काही गोष्टींनी परत एकदा सर्व प्रसंगाची उजळणी झाली. बाप गेल्याने काय दुःख होतं ते माझ्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकत नाही. त्याचा बाप जाईन तोच सांगू शकतो की बापाचं दुःख काय असतं. मी दरवेळेस सांगत असताना पूर्वी सांगायचो, कारण मला एक खेडेगावात गेल्या 20 वर्षापासून नेतृत्व करतो. त्याच्या आधी बरेच वर्ष आजोबांच्या सानिध्यात बरेच वर्ष राहिलो, परमार्थ करत होतो, वारी करत होतो आणि वेगवेगळ्या महाराजांच्या रूपाने त्यांचं ज्ञान आपण संपादन करतो. आज सर्व महाराज मंडळी समाजात समाज घडवण्याचं काम करतात. आजच एक जणांवर सकाळी चर्चा करत असताना ते म्हणले, एक मोबाईलवर लेख आला होता. आता आजकाल बुद्धिजीवी खूप लोक खूप त्यांचे विचार म्हणतात की त्या ठिकाणी सप्ते घालायच्या ऐवजी जर शाळा बांधल्यात चांगले. म्हणलं निश्चित शाळा बांधा, पण महाराज लोक नसले ना तुमचा समाज मोडकळीच निघत, ही संस्कृती मोडकळीच निघत. आणि जे लोक आज या ठिकाणी येतात किंवा असे विचार मांडतात त्या ठिकाणी त्यांना ती संस्कृतीच मोडकळीच काढायची. आणि ही संस्कृती मोडकळीच निघली तर कोणी, जसं आपल्या ग्रंथांमध्ये लिहिले, कलियुग जवळ चाललं आहे, मग कोणी बाप मुलाला ओळखत नाही, मुलगा बापाला ओळखत नाही, असे दहावे हे ते सगळे कार्यक्रम आपले नष्ट होऊन जाते आणि कोणी कोणाच्या सुखादुःखात येणार नाही. आज जो समाज येतो सगळे एकमेकांवर प्रेम असतं म्हणून तिथं उपस्थित राहतो. आपण या ठिकाणी माझ्या आधी वक्त्यांनी बोलताना सांगितलं कडले साहेब असते. निश्चित कडले साहेब या ठिकाणी आले असते, काकांचे 2-3 फोन झाले असते. त्या ठिकाणी सर्व जवळच्या लोकांना काकांनी सकाळी फोन केले असते, सांगितलं असतं दहावीला कोण कोण चालतंय काय नाही, ते काय घडलं, नंतर यांना बोलून घेऊन त्या ठिकाणी केलं असतं. निश्चित आम्हाला काकांच्या गेल्याची खंत या ठिकाणी जाणवती. सकाळीच त्यांनी आम्हाला तो निरोप धाडला असतं, सगळ्यांच्या आधी उपस्थित राहायला लावलं असतं. आता काका गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी होतं.
आणि दादा गेल्यामुळे जे दुःख झाले निश्चित ती पोकळी भरून निघणार नाही, पण आपण सगळ्यांची देवापाशी एवढीच भावना आहे की ही पोकळी भरून काढावी. तर भरून निघत नसती, त्याचा थोडा विसर पडून ते दादांचं कार्य सगळ्या लोकांनी गावकऱ्यांनी चालू ठेवणं, त्यांच्या सर्व संबंधित लोकांनी चालू ठेवणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली राहते. तरी मी माझं लांबलेलं भाषण आवर्त घेतो. यांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी एवढीच प्रार्थना करेन की यांचं दुःख कमी व्हावं आणि त्यांच्या कोणत्याही अडचणीत आमचं जगताप कुटुंब जसं पहिली खंबीरपणे त्यांच्याबरोबर होतं, इथून पुढे देखील त्या कुटुंबाबरोबर आम्ही खंबीरपणे साथ देऊ एवढं सांगतो. या ठिकाणी थांबतो. B.K. पाटील देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय सोपान काका हे देखील उपस्थित आहेत. यानंतर आदरणीय रवींद्रजी भापकर, त्यानंतर आदरणीय उद्धवरावजी दरेकर साहेब आणि त्यानंतर हरिभक्ती परायण बाळासाहेबजी महाडे. दुःखद अंतकरणातून येथे जमलेले सर्व दुःखांकी आत्ताच आपल्याला ज्यांनी कीर्तनरूपी सेवा सांगितली असे हरिभक्त पारायण गुरुवर्य पाटील महाराज कैलासवासी दादांना जाऊन 10 दिवस झाले, तर त्यांच्या जाण्याने जे काय अमृती परिवारासह त्यांचे सर्व नातेवाईक असतील त्यांना जे काय दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने त्यांच्या परिवारात देऊ आणि दादांच्या आत्म्यास सगळ्यात लाभोशी मी आई जगदंबेश्वरनी प्रार्थना करतो. आणि माझ्या भापकर परिवाराचे होते मी त्यांना भावपूर्णाची श्रद्धांजली वाटून थांबतो. धन्यवाद. छपराव कांडेकर हे देखील उपस्थित आहेत. वैकुंठवासी रावसाहेबजी अमृते, आमचे मित्र उद्धवरावजी अमृते यांचे वडील, त्यांच्या दशक्रियाविधीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी अमृते कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत. निश्चित त्याला धावा म्हणता येणार नाही, हा संत मेळावा म्हटलं तरी चालेल. कारण मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं आपण आनंदी जगावं, परंतु निश्चितपणे दादा ही आनंद संप्रदायामध्ये जाऊन शेवटपर्यंत आनंदी जीवन जगले असं म्हटलं तरी वावट ठरणार नाही. रमेश भाऊंनी सुद्धा सांगितलं, जिथं पिकतं तिथे विकत नाही. खरोखर तसं जर त्यांचा फेटा, आता किती जणांना त्यांचा सहवास लाभला हे मला सांगता येणार नाही, पण मी अनेक त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. त्यांचे बंधू पद्माकर अमृते, कुठलीही गोष्ट असेल तर भावामध्ये इतका विचार असायचा आणि तो विचार आज समाजामध्ये राहिलेला नाही. सचिन भाऊंनी सुद्धा सांगितलं, वडील गेल्यानंतर काय ज्याचे वडील जातात त्याला कळतं, आणि म्हणून आता ज्यांचे आहेत त्यांना फक्त वडील समजले तरी खूप गोष्ट बरी होईल. निश्चितपणे वारकरी संप्रदाय आहे का नाही, परंतु काल मी वाटेफळमध्ये आल्यानंतर म्हणले तर वैष्णव मेळावा आहे. आणि खरोखर माणसाकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, यापेक्षा खरा आनंद जो मिळतो कुठला आनंद संप्रदायामध्ये मिळतो आणि माणसं आनंदी होतात. आणि म्हणून संप्रदाय टिकण्याबरोबर आपली कुटुंब व्यवस्था सुद्धा टिकली पाहिजे आणि ती निश्चितपणे अमृते कुटुंबाने टिकवलेली आहे. उद्धवराव कामानिमित्त काही व्यवसाय नगरमध्ये जरी गेले असले तर या परिसरामध्ये कोणाचे दुःख असेल सुख असेल ते हजर राहतात आणि म्हणूनच हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. रमेश भाऊंनी एक व्यथा मांडली, परंतु रमेश भाऊ तुम्ही बोलायला लागल्यावर तुमच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा होता, पण तुम्ही सुद्धा आनंद संप्रदायात असल्याने बोललात, म्हणून तुम्ही या संप्रदायाकडे वळा तर निश्चित चांगली गोष्ट होईल. कारण आजची तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे जाण्यापेक्षा वेगळ्या मार्गाने चालली आणि तुमच्यासारखे होतकरू जर माणसं या संप्रदायामध्ये येऊन समाजाला प्रबोधन करीत असतात तर निश्चित चांगली गोष्ट आहे. अमृते कुटुंबावरती जे दुःखाचं सावट आलेलं आहे त्यामधून सावरण्याची परमेश्वरांना शक्ती देऊ व माझ्या दरेकर कुटुंबाच्या वतीने दादांना आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. शोककुल बंधू भगिनी, सर्व प्रमुख मान्यवर नातेवाईक, सर्व संत मंत, आनंद संप्रदाय क्षेत्रातले सर्वच समाजाला आनंद देणारे असे सगळे हबप महाराज, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक उद्धवजी, यांचे पिता स्वर्गीय दादा यांच्या दसऱ्या विधीसाठी ज्यांच्याकडे शब्द सामर्थ्य आणि भक्तीचं धन आहे असे धनराज पाटील यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन केलं. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरपले पापा ज्ञानदेव माय बापा,
असा बाप जाण्याने नुसत्या ह्या परिवाराची झाली नाही झाली, ह्या गावाची नाही झाली, तर महाराष्ट्रामध्ये आनंद संप्रदाय वाढवण्याचं काम ह्या दादांनी केलं. दादा जाण्याने ह्या भक्तांची हानी झाली. त्यांच्या जाण्यामुळं परिवाराला, नातेवाईकाला दुःख होणं साहजिक आहे. दादांच्या आशीर्वादाने अनेक भक्त रस्त्यावर आले, अनेक जणांना दिशा मिळाली, दीक्षा मिळाली. मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळं आज मुलाचं नाव तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आहे. एक समाजसेवेमध्ये सुद्धा हे कुटुंब सुखात दुःखात खंबीरपणे उभा राहणारं कुटुंब आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक माणसं, अनेक भक्त घडले. माणूस असल्याच्या नंतर माणसाची किंमत कळत नाही, पण माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाची किंमत कळते. दादा किती मोठे होते ह्या सगळ्या भक्तांवरून आज कळतं की महाराष्ट्रातून, जिल्ह्यामधून अनेक या ठिकाणी वैष्णव मेळावा, काल सांगितलं तुम्ही, परवा दिवशी कार्तिकी एकादशी आणि बार्शीच्या निमित्ताने दादाच्यासाठी झालेला हा कार्यक्रम हे आयुष्यभर विसरू शकत नाही. ही घटना आणि ही गोष्ट अतिशय सुखाची आहे, दुःखाची आहे, आणि म्हणून दाखवलेली उपस्थिती ह्या परिवारावरचं, दादावरचं प्रेम आहे. असंच प्रेम भविष्यात राहील. आम्हाला मडके दादाची सुद्धा पारगावची किंमत असं वाटत नव्हती, पण मडके दादाच्या अंतविधीला दरवर्षी जो वैष्णव मेळावा होतो त्याच्यावरून आम्हाला सुद्धा आनंद सांप्रदायिकाची काय ताकद आहे आता इथं मडके महाराज इथं आहेत. आणि म्हणून शेवटी डॉक्टर हा विलाजन ईश्वर ही सत्ता आहे, त्याच्या पुढे कोणाला काही जाता येत नाही. दादा आपल्यातून गेले. मी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करतो की ह्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देवा. अशा प्रकारची दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांना विनंती की आपण कृपया मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुमुंद्रे समागत्यतिष्ठं तमानंदगंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अखिल कोटी वैकुंठवासी संत श्रेष्ठ रावसाहेब दादा आंबते यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आज आपण सर्व संत मेळा या ठिकाणी जमा झालेल्या वाटेफळ या ठिकाणी उद्धवजी आंबते माझे भक्त आहेत. मला मागच्या 2 दिवसापूर्वीच कळालं की त्यांनी असं झालं. परवा काही येता आलं नाही, परंतु आपण दशक्रिया विधी दिवशी आमचे कांडेकर साहेबांना मी विनंती केली की आपण उपस्थित राहूया. या ठिकाणी त्यांच्या 10व्याच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातून आलेले त्यांचे भक्त या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर अमृत महाराज शिंदे, हरिभक्ती पारायण. त्यानंतर मदने महाराज, लंगोटे महाराज. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. भगवंताकडे उपनिषद प्रार्थना करतात की आम्हाला या मृत्यूकडून अमरत्वाकडे न्या. आणि हेच कार्य अमृते दादा यांनी 25 ते 27 वर्ष जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून केलंय. आणि खऱ्या अर्थाने आत्मतत्वाची प्रचिती किंवा आत्मतत्वाची अनुभूती कशाला म्हणतात ते या समाजाला दाखवून दिलं. आपल्या संस्कृतीचा हा एक म्हणजे त्याला उद्घोष आहे. आता सचिन भाऊनी सांगितलं की ही संस्कृती जपली पाहिजे. ही संस्कृती काय आहे? अहो, जगामध्ये सुमेरियन, मेक्सिकन, रोमन, इजिप्शियन अनेक संस्कृती उदयास आल्या आणि वाहून गेल्या. जगाच्या पाठीवर सुरुवातीपासून आणि अंतापर्यंत जगाच्या एकच संस्कृती होती, आहे आणि राहील, ती म्हणजे वैदिक सनातन हिंदू संस्कृती. आणि या हिंदू संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे ते फक्त कशात आहे मी 4-5 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे, जास्त नाही. ज्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. वैदिक प्रस्थानत्रयी, त्याच्यानंतर पौराणिक प्रस्थानत्रयी
आणि संत प्रस्थानत्रय. त्या वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद येतात. पौराणिक प्रस्थानत्रयीमध्ये रामायण, महाभारत आणि श्रीमद भागवत येतं. आणि आज जो अमृतेदादांनी प्रचार प्रसार केला ती प्रस्थानत्रयी, संत प्रस्थानत्रयी, संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा, भगवान ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथांचे श्रीमद भागवत, याचा प्रचार आणि प्रसार अमृतेदादांनी इतका केला की त्याच्यावर त्यांची कमांड होती. आणि ही जी संस्कृती जतन करण्याचं हे महाराष्ट्रीयन संतांचं कार्य यांच्या मार्फत झालंय. आणि म्हणून संत मालिकेच्या वतीने या ठिकाणी जी जमलेली संत मंडळी त्या सर्वांना सादर अभिवादन करतो आणि त्याचबरोबर यांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. नंतर बदने महाराज सगळ्यांना विनंती करतोय की आपण 2च मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करायचे. एकरावजी थोरात, बाळासाहेबजी मनसुखे, शेखाजी जगदाळे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आमची परमस्नेही गुरुवर्य अमृतेदादा यांच्या दसऱ्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व आपतेष्ट नातेवाईक, साधक बंधू भगिनी या ठिकाणी जमा झाला. दादांच्या बाबतीत विचार जर केला, पिंड पदावरी दिला फुल्या करी, माझे झाले गया वर्जित भेटले पितरांची रू. आणि अशा प्रकारानं हा देव दादांनी भगवान विष्णूच्या चरणी समर्पित करून आणि समाजाच्या, गावाच्या, नातेवाईकांच्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होऊन विष्णूमय आपला देह समर्पित केला. आणि आज जे संकुचित दादा होते ते व्यापक स्वरूपाने आपल्यामध्ये आहेत आणि ते कार्य याच्यावरून असं दिसून येतं. मी त्यांच्या कार्यक्रमात बऱ्याच वेळा फिरलो आणि त्यांनी असे मंडळी घडवली. एक दादा गेले पण अनेक दादा निर्माण केले. आणि अशा प्रकारच्या दादांना आमच्या अखिल भारतीय गुरु भक्त परिवार मंडळाच्या वतीनं देहकाळाची भातुकी कळू आले कौतुकी, काय मानिले सार हेची वाटत ते आश्चर्य, नाना भोगाची संचिते करून ठेवली आहे ते, काय मानिले सार हेची वाटत ते आश्चर्य. हे त्या समाजाला कळून दिलं आणि स्वतःचं हित करून जगाच्या हिताकरता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देहकष्टनीती परोपकारे अशा या दादांना आमच्या अखिल भारतीय गुरु भक्त प्रेमन मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्या व्यक्तिगत मध्य परिवाराच्या वतीनं सर्वांना विनंती, पश्चातानासाठी उभं राहायचंय. आपण सामुदायिक पश्चातान घेऊ. लोक उठलेत, उशीर झालाय. सर्वांना विनंती आहे की बा काही श्रद्धांजली राहिल्या त्या